हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी मला सकाळी फोन करून माझ्या कामाचा गोषवारा घेतल्यामुळे त्यांनी एक तिसरी आघाडीची संकल्पना पुढे केली आहे। महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांना टक्कर देण्यासाठी एक स्ट्रॉंग अशी आघाडी तयार करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सैनिक समाज पार्टीने सहभाग घ्यावा असे त्यांनी विनंती केली आहे आणि सैनिक समाज पार्टी ह्या तिसऱ्या आघाडीमध्ये सक्रिय सामील होईल म्हणून त्यांनी मला या तिसऱ्या आघाडीचे संयोजक म्हणून नेमण्याची ऑफर दिली आहे। आता सैनिक समाज पार्टी ही या तिसऱ्या आघाडीसह महाराष्ट्रातील 288 जागा लढवणार आहे। आता महाराष्ट्र या सत्याच्या युगामध्ये दरेकर डॉक्टरांनी सांगितले, काही नेत्यांची नावं घेऊन सांगितले, याची 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, याची 300 कोटीची आहे, याची एवढी आहे, त्याची तेवढी आहे आणि ते या महाराष्ट्रातील समाजाला कसं भिकारी समजतात, कसं परावलंबी समजतात। आता लाडकी बहीण ह्या सदराखाली जे त्यांची टीका होत चालली आहे त्याच्यामुळे या नेत्यांचा दोन्ही ग्रुपचा महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांचा लोकप्रियतेचा आलेख खाली होत चालला आहे आणि यही मौका है, हीच मौका आहे की आता लोहा गरम हो गया मार दो हथौड़ा म्हणून सैनिक समाज पार्टी सह तिसरी आघाडी हथौडा मारणारच आहे। हे पहा, सत्य हे सत्यच असतं, सत्य त्रिकाल बाधित सत्य असतं। सत्याचा प्रचार मात्र वेगात तेवढा होत नसतो, कारण महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज निर्माण केला होता। त्या काळात त्यांना जरी जास्त अनुयायी मिळाले नव्हते, परंतु त्यांचं नाव त्या संघटनेमुळे आज रमत झालं। आपण नेताजी सुभाषचंद्र बोसचं नाव घेतो, त्यांना पण फार महाराष्ट्रातील लोकांनी, त्या महाराष्ट्रातील नव्हे देशातील लोकांनी फार मोठं सहकार्य केलं म्हणून त्यांचं नाव आज झालं। हमें खून दो हम तुम्हें आजादी दूंगा हे त्यांचं वाक्य होतं। त्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघतं, कारण त्यांनी पुढे झाले। वन हॅज टू लीड द ग्रुप हे सिद्धांतावरच सर्व संघटना चालतात। सैनिक समाज पार्टीची संघटना सुद्धा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी सुरू केली म्हणून तिचा पूर्ण देशामध्ये गोषवारा, तिचा प्रचार झाला आहे। आता आपल्याला महाराष्ट्रासाठी जे बलबीर सिंग परमार साहेबांनी धागा दिला आहे, महाराष्ट्रामध्ये आप लोग सरकार लाओ, सैनिक समाज पार्टी आपके साथ है, हे जे बलबीर सिंग परमार साहेबांनी सांगितलं त्याचा जो प्रचार आपण केला, या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टी स्वतः होऊन आलेली नसते, कागद काम करत नसतो। कागदाला पुढे घेऊन जाण्यासाठी व्यक्तींची, प्रतिभावान व्यक्तींची गरज असते। आता महाराष्ट्रामध्ये मी एकटाच नव्हे तर हर जन सैनिक हर घर सैनिक या नाऱ्यामुळे प्रत्येक घरामध्ये सिटीजन सोल्जर तयार झाला आहे। सिटीजन सोल्जर हाच या पार्टीचा नेता आहे, महाराष्ट्रातील पार्टीचा नेता आहे। मी तर फक्त संयोजक आहे, मी फक्त प्रचारक आहे, मी फक्त या डॉक्टर दरेकर साहेबांच्या ऑफर प्रमाणे मी तिसऱ्या आघाडीचा संयोजक आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टी बरोबर जोडलेला आहे।
प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे काम करत आहे. प्रत्येक जणाला या महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांचा तिरस्कार आहे. ते जरी बळच टीव्हीवर येत असतील, बातमीत येत असतील, वाढदिवसात येत असतील आणि बॅनरबाजी करून सर्व शहराचा सत्यानाश करत असतील, त्यांना परवानगी लागत नाही. कारण त्यांची एक दहशत असते. प्रत्येक शहरामध्ये तथाकथित नेत्यांची दहशत असते. त्यांना एक गुंड प्रवृत्तीचे नेते म्हणून आम समाजातील नागरिक सर्टिफिकेट देतो. त्यांच्या मागे जात नाही. त्यांच्याजवळ फक्त त्यांच्या बगल बच्च्याचा ग्रुप असतो, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा ग्रुप असतो आणि काळ्या पैशाचा जोर असतो. म्हणून त्यांना वाटतं की आपण असत्य असलो तरी लोकांपर्यंत पोहोचतात. अजिबात पोहोचत नाही. तुमच्यासाठी गुडविल नाही, तुम्ही लोकप्रिय नाहीत, तुम्ही समाज सुधारक नाहीत. म्हणून मी आज चांगल्या व्यक्तीचा नावं घेतली आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वात शिरताच असलेला माननीय अण्णा हजारेचा विषय असा आहे की माननीय अण्णा हजारेला महाराष्ट्रातील नव्हे देशातील जगातील लोक मानतात. मग महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या माननीय अण्णा हजारेंच्या विचारधारेवर जर आपण राजकारण केलं आणि त्याच विचारधारेचे आम समाजातील शेतकरी असतील, आम समाज असेल, फौजी असतील, सर्व एकत्र येणार आहेत. सर्व ह्या विचारधारेत येणार आहेत. महाराष्ट्रातील माननीय अण्णा हजारे असूनही दिल्लीमध्ये त्यांचं एवढं मोठं आंदोलन झालं की त्याच्यामधून माननीय केजरीवाल वगैरे उदयाला आले. आणि असे जे प्रतिभावान लोक आहेत त्याची निवड करण्यासाठी या सैनिक समाज पार्टीचं तिसऱ्या आघाडीमध्ये सह काम करायचं आहे, जोडून काम करायचं आहे. म्हणून मी डॉक्टर दरेकर साहेबांना धन्यवाद देतो आणि महाराष्ट्रातील 13 करोड जनतेला आवाहन करतो की हे सत्य आहे, सत्याकडे चालणारी वाटचाल आहे. आपण या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारातून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचंच आहे, तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे. महाराष्ट्रातील शाळेचा विकास होणार आहे, सरकारी स्कूलचा विकास होणार आहे. महाराष्ट्रात 24 तास बिजली येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याचं जीवन जगणार आहे आणि या असत्यावर चालणाऱ्या लोकांना सत्य बाहेर केल्याशिवाय महाराष्ट्राचा नागरिक विकासाकडे जाणार नाही. यामध्ये भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडसर आहे, तो दूर करायचा आहे. आणि भ्रष्टाचार करणाऱ्यामध्ये वंशवादींची भरती आहे, भ्रष्टाचार करणाऱ्यामध्ये गुंडशाहीची भरती आहे. यांना सगळ्यांचा सफाया करायचा आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी आणि ही तिसरी आघाडी उदयाला आलेली आहे. म्हणून आपला विजय नक्की होणार आहे. कारण सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. या युक्तीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या तिसऱ्या आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. हा शब्द मी महाराष्ट्रातील 13 करोड जनतेला देत आहे आणि तुम्ही सुद्धा या विचारधारेमध्ये जोडत चालला आहात. सैनिक समाज पार्टीच्या नव्हे तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही भरघोस मतदान करणार आहात याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीचे 200+ आमदार निवडून येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे 13 करोड जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.